नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना तुम्हाला सगळ्यात चांगले पैसे बनवून देऊ शकतो तो आहे स्विंग ट्रेड। परंतु मित्रांनो, स्विंग ट्रेडचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला हा प्रश्न पडला असेल की स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक नक्की शोधायचे कसे। कारण स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काही दिवसांपासून ते अगदी काही आठवड्यांपर्यंत स्टॉक होल्ड करावा लागतो। मग अशा केसमध्ये स्टॉक चांगलाही असला पाहिजे, त्याचं फंडामेंटलही चांगलं असलं पाहिजे आणि टेक्निकली तो स्टॉक अशा लेवलवरती पाहिजे जिथनं तो तुम्हाला स्विंग कॅप्चर करता आला पाहिजे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की स्विंग ट्रेड करताना स्टॉक नक्की शोधायचे कसे, त्याचा स्टॉप लॉस कसा लावायचा, त्याची बाईंग प्राईस कशी डिसाईड करायची आणि त्याचं टार्गेट कसं डिसाईड करायचं, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। कारण मित्रांनो, स्विंग ट्रेडची एक खास खासियत आहे, याच्यामध्ये तुम्हाला जो रिस्क रिवॉर्ड रेशो मिळतो ना, तो मिनिमम 1:3, 1:4 असतो। म्हणजेच जर तुमचं 1 रुपया नुकसान होणार असेल स्टॉप लॉस हिट झाल्यावर, तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 रुपये प्रॉफिट होतो। म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही कमीत कमी ट्रेड करून जास्तीत जास्त पैसे नक्कीच कमवू शकता। आणि मित्रांनो, हे बिलकुल खोटं नाही आहे की जे मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा मग जे मोठमोठे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल आहेत तर ते स्विंग ट्रेडच प्रेफर करतात। त्यातला तुम्हाला कुठलाही व्यक्ती असा कधीही दिसणार नाही की जो रोज ट्रेडिंग डेस्क समोर बसून इंट्राडे ट्रेड करतो, असं कधीही होत नाही मित्रांनो। जे मोठमोठे लोक असतात तर ते स्विंग ट्रेडच प्रेफर करतात, कारण त्यांचं भांडवलही मोठं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्विंग ट्रेड प्रेफर करतात कारण त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो हा खूप महत्त्वाचा आणि मॅटर करतो। तर मग चला जाणून घेऊयात की स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही स्टॉक नक्की कसे निवडू शकता ते। तर मित्रांनो, बेसिकली स्विंग ट्रेडसाठी स्टॉक शोधण्याच्या 2 पद्धती आहेत। यातली सगळ्यात पहिली पद्धत आपण जाणून घेऊयात, जी की फार सोपी आहे। तुम्हाला फक्त गुगल ओपन करायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे 52 वीक हाय स्टॉक्स, हाय स्टॉक NSE। आता इथे तुम्हाला NSEच्या वेबसाईटवरती जायचं आहे। NSEच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे 2 गोष्टी दिसतात, 52 वीक हाय स्टॉक्स आणि 52 वीक लो स्टॉक्स। तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो, तो म्हणजेच सिक्युरिटीज इज ग्रेटर दॅन 20, म्हणजे ज्या स्टॉकची प्राइस 20 रुपयांपेक्षा जास्त आहे असे 52 वीक हायला आलेले स्टॉक, आणि दुसरे म्हणजे सिक्युरिटीज इज लेस दॅन 20, म्हणजे ज्या स्टॉकची किंमत 20 रुपयापेक्षा कमी आहे तर ते स्टॉक। तर जे 20 रुपयापेक्षा कमी स्टॉक असतात तर ते शक्यतो पेनी स्टॉक असतात आणि आपल्याला तिथे स्विंग ट्रेड प्लॅन करता येत नाही, कारण तिथे रिस्क फार जास्त असते। म्हणून आपल्याला सिक्युरिटीज इज ग्रेटर दॅन 20 रुपीज हे जसं आहे तसंच ठेवायचं आहे। आता आपल्याला समोर इथे लिस्ट आलेली दिसते। ह्या लिस्टमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर ह्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसतंय 52 वीक हायची प्राईस, त्यानंतर प्रिव्हियस 52 वीक हाय आणि प्रिव्हियस हाय डेट, म्हणजे कुठल्या तारखेला त्यानं हाय लावला होता ती तारीख। आता आपण याच्यामध्ये स्टॉक शोधायचे। आता एवढे स्टॉक आहे तर मग यातला नक्की कुठला स्टॉक सिलेक्ट करायचा आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये अगदी तुम्हाला स्मॉल कॅप पासून लार्ज कॅप पर्यंत सगळे स्टॉक तुम्हाला इथे मिक्स सापडतात, परंतु आपल्याला फक्त लार्ज कॅप स्टॉकमध्येच काम करायचं आहे। त्याचं कारण ते म्हणजे तिथे फसले जाण्याची शक्यता ही फार कमी असते। आता आपल्याला इथे पहिला लार्ज कॅप स्टॉक दिसतोय, तो म्हणजे ABB इंडिया लिमिटेड। मग आता आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती येऊयात। इथे ABBचा स्टॉक आपण ओपन करूयात। तर मित्रांनो, आता तुम्ही इथे प्राइस ॲक्शन पहा। प्राइस ॲक्शनमध्ये तुम्हाला काय दिसते, प्राइस ॲक्शनमध्ये दिसतंय की ही वीकली टाईम फ्रेम आहे आणि वीकली टाईम फ्रेममध्ये स्टॉक जो आहे तर तो तुम्हाला अपसाईडला मूव्ह करताना दिसतोय। ओके, आता याची आपण टाईम फ्रेम थोडी कमी करूयात, कारण आपल्याला स्विंग ट्रेड पाहायचा आहे। तर आपण याला डेलीवरती घेऊयात। डेलीवरती घेतल्यानंतर तुम्हाला इथे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील। तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक कप अँड हँडल पॅटर्न तयार झालेला दिसेल, जसं की स्टॉक इथपर्यंत खाली आला, एक कप तयार केला आणि इथे एक छोटासा हँडल तयार केलेला आहे, जे तुम्हाला इथे दिसू शकतो। पहा, एक छोटासा हँडल तयार केला आहे आणि त्याने इथे ब्रेकआउट दिलेला आहे। तर मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय शोधायचं आहे, तर पाहायचं आहे आपल्याला की इथे व्हॉल्यूम जास्त क्रिएट झालेला आहे का ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा। आता तुम्हाला इथे खाली व्हॉल्यूम दिसतोय, पहा ॲव्हरेज व्हॉल्यूम त्याचा एवढाच असतो, पण
इथे तुम्हाला व्हॉल्यूम वाढलेला दिसतोय पहा, 1, 2 आणि 3 कॅन्डल्समध्ये. तर मग साहजिकच आहे की कोणीतरी मोठ्या इन्स्टिट्यूशनने किंवा मोठ्या बायरने इथे तुम्हाला स्टॉक बाय केलेला दिसून येतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याला इथे स्विंग ट्रेड प्लॅन करायचा आहे. तो म्हणजे इथे आपण एक हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट करू. इथे बऱ्याचदा स्टॉकने इथे रेजिस्टन्स घेतलेला दिसतो आणि हा रेजिस्टन्स ब्रेक करून आता स्टॉक वरती जाण्याच्या प्रयत्नात आहे. मग इथे हा जो सगळ्यात खालची लाईन आहे, तर इथे आपण आता सपोर्ट क्रिएट केलेला पाहू शकतो. तर मग आता ह्या सपोर्टला आपण आपला स्टॉप लॉस प्लॅन करू शकतो. ह्या सपोर्टला इथे राहील तुमचा स्टॉप लॉस आणि आता स्टॉक अपवर्ड चालू आहे. अपवर्ड चालू आहे म्हणल्यावरती तुम्ही आता इथे तुमची बाईंग डिसाईड करू शकता. इथे तुम्ही बाय करू शकता स्टॉक, काही अडचण नाही. आणि जेव्हा स्टॉक आता वरती जाईल तर तो किती वरती जाईल आणि त्याचं टार्गेट किती असले पाहिजे हे आपण कसं डिसाईड करणार. तर मग साहजिकच आहे, तुमचा जो स्टॉप लॉस आहे तर तो आहे 4,684 रुपयाचा आणि तुमची सध्याची जर बाईंग प्राईस आपण इथे पाहिली तर ती आहे 4,835. म्हणजेच एवढा तुम्हाला बफर मिळतोय लॉससाठी. तर मग ह्याच्या कमीत कमी 3 टाइम्स तुमचं टार्गेट असलं पाहिजे. म्हणजे याच्यातला जो डिफरन्स आहे तर तो आहे ऑलमोस्ट 200 रुपयांचा. म्हणजे तुम्हाला इथनं पुढे कमीत कमी 500 ते 600 रुपयांचं टार्गेट ठेवलं पाहिजे. तर मग हा स्टॉक तिथपर्यंत जाऊ शकतो का, हेही आपण जाणून घेऊयात. तर ते आता कसं पाहायचं, तर ह्या स्टॉकने आत्तापर्यंतचा लाईफ टाईम हाय ब्रेक केला का ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात. तर पहा, ह्या स्टॉकने याआधी कधीही एवढ्या वरचा प्रवास केलेला नाही. हा स्टॉक खालून सतत वरतीच येतोय आणि वरती आल्यानंतर इथे तुम्हाला फ्लॅग पॅटर्न तयार झालेला दिसतो आणि बुलिश फ्लॅग पॅटर्न प्रमाणे हा स्टॉक पुन्हा वर गेला आणि इथे पुन्हा एकदा फ्लॅग पॅटर्न तयार झाला आणि हा तेवढाच वरती जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जेवढा हा ह्या स्विंगपासनं वरती आलाय तिथपासून, म्हणजे हा स्टॉक जो सुरू झाला तो झाला 3,434 रुपयापासून सुरू ते तो थांबला 4,682 रुपयावरती आणि इथनं सपोर्ट घेऊन आता तो पुन्हा वरती जातोय. म्हणजे जेवढा प्रवास याने इथून इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे तेवढाच प्रवास तो इथून पुढे करू शकतो. म्हणजे हा स्टॉक आता जाईल किती रुपयावरती अंदाजे, तर साधारण हा स्टॉक जाईल 6,000च्या आसपास आणि 6,000वरने याचं टार्गेट असेल पुढचं 6,400 रुपयांच्या आसपास. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही स्विंग ट्रेड प्लॅन करू शकता. आता ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये अगदी सोपं आहे. तुम्हाला जे लार्ज कॅप स्टॉक्स आहेत, निफ्टी 50 मधले पहिले 50 स्टॉक, तर त्या स्टॉकचा तुम्हाला सतत अभ्यास करायचा आहे आणि त्याचे जे चार्ट्स आहेत ते तुम्हाला चेक करत राहायचे आहे. तर उदाहरणासाठी आपण एक स्टॉक घेऊयात टायटनचा. तर मित्रांनो, हा आहे टायटनचा स्टॉक. टायटन ही आपल्याला निफ्टी 50 मध्ये पहिल्या 50 कंपन्यांमध्ये येणारी एक कंपनी आहे, त्यामुळे आपण ही सिलेक्ट केली. आता इथे जर तुम्ही हिचं डेली चार्ट फ्रेमवरती जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला दिसेल की कंपनी अपवर्डच चालू आहे, बरोबर, आणि अगदी व्यवस्थित 45 डिग्रीमध्ये चालू आहे, काहीही अडचण नाही. म्हणजे असे स्टॉक आपल्याला सिलेक्ट करायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे सुद्धा करू शकता, काहीही अडचण नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला याचं ॲनालिसिस करायचं आहे. आता आपण डेली टाईम फ्रेमवरती पाहिलं, अपवर्ड दिसला. आता आपल्याला 4 आवर टाईम फ्रेमवरती आपल्याला चेक करायचं आहे, 4 तासाच्या. 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं इथं, साहजिकच आहे स्टॉक अगदी हळूहळू सपोर्ट घेत आपला वरती चालू आहे. आणि ही जी लाईन तुम्हाला याच्यामध्ये दिसते तर हे आहे मूव्हिंग ॲव्हरेज. तर मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती स्टॉक चालायला हवा, तरच तुम्ही त्याच्यामध्ये बाईंगचं प्लॅन करू शकता. आता आपल्याला काय करायचं इथं ॲनालिसिसमध्ये, तुम्ही पहा की इथे तुम्हाला एक सपोर्ट दिसतो की ह्याच्या खाली स्टॉक अजून आलेला नाही आहे. इथे एक आपण लाईन ड्रॉ करू. आता 4 तासावरती आपण लाईन ड्रॉ केली. आता त्याचा जो टॉप आहे तर त्याच्यावरती पण आपण एक लाईन ड्रॉ करू. म्हणजे आपल्याला आता याच्या मधला जो रेंज आहे तर हा काढायचा आहे. आता आपल्याला खालचं पाहण्याची गरज नाही, वरतीही पाहण्याची गरज नाही, आपल्याला फक्त एवढा भाग पाहिजे आणि याच्यामध्येच आपल्याला पैसे मिळवायचे आहेत एक स्विंग ट्रेड करून, अगदी छोटा स्विंग. तर आता आपण ह्याला आणूयात 15 मिनिटावरती. आता 15 मिनिटावरती तुम्हाला काय दिसतंय, 15 मिनिटावरती तुम्हाला दिसतंय की ह्या लाईनला स्टॉक सपोर्ट घेतो, ह्या लाईनला स्टॉक सपोर्ट घेतो आणि वरती जातो, ह्या लाईनच्या खाली येत नाही.
आता तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये लक्ष ठेवत राहायचं आहे. स्टॉक जेव्हा इथे जाईल तेव्हा तुम्ही तो इंट्राडेमध्ये सेल करू शकता आणि तुमचा स्टॉप लॉस अगदी इमिजिएट राहील. ही लाईन क्रॉस करून जेव्हा मार्केट वरती जाईल आणि एखादी कॅन्डल इथे ग्रीनमध्ये क्लोज होईल आणि त्याचा हाय ब्रेक करून कॅन्डल वरती जाईल इथे, तर तुम्हाला सरळ छोटासा स्टॉप लॉस घेऊन एक्झिट करायचा आहे. त्यानंतर जेव्हा जेव्हा हा स्टॉक इथे सपोर्टला येईल, आता ॲक्च्युअल ह्याच सपोर्टला कधी स्टॉक येईल हे सांगता येत नाही. ह्याच लाईनला येईल का नाही सांगता येत. 2 वेळा स्टॉक इथे आलेला आहे. आता त्यानंतर इथे छोटे छोटे स्विंग तयार होत आहेत, हे तुम्ही पाहू शकता. म्हणजेच काय तर मार्केट ह्या स्विंगच्या खाली येत नाही आणि जेव्हा तुम्हाला कधीही स्टॉक या लेवलला पाहायला मिळेल तेव्हा तुम्ही बाय करू शकता. आता याच्यासाठी तुम्ही तुमची टाइम फ्रेम अजून छोटी करू शकता. जर तुम्हाला छोटा स्विंग पाहिजे असेल तर 15 मिनिटावरून आपण 5 मिनिटावर येऊ. आता 5 मिनिटावर आल्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. पहा, आता तुम्हाला अजून एक सपोर्ट भेटला. इथे तुम्हाला सपोर्ट भेटल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय, इथे एक रेजिस्टन्स आहे आणि इथे खाली एक सपोर्ट आहे. हा झाला आपला रेजिस्टन्स, हा झाला आपला सपोर्ट. आता तुम्हाला अगदी साधी गोष्ट करायची, जास्त डोकं अजिबात चालवायचं नाहीये. खाली जी लाईन दिसते तुम्हाला तो तुमचा मेजर सपोर्ट आहे, हा तुमचा टेक्निकल सपोर्ट आहे आणि हा तुमचा टेक्निकल रेजिस्टन्स आहे. कारण याच्यावरती सुद्धा एक लाईन आहे की जी आपण मगाशी ड्रॉ केलेली आहे, बरोबर. आता जेव्हा जेव्हा हा स्टॉक तुम्हाला 3584 या लेवलला स्टॉकने बऱ्याच वेळा सपोर्ट घेतला, इथं, इथे, इथे आणि इथे. जेव्हा जेव्हा हा स्टॉक खाली येईल म्हणजेच 3590च्या खाली येईल आणि 3584च्या आतमध्ये असेल, ह्या रेंजमध्ये तुम्हाला बिनधास्त इथे बाय करायचा आहे. मग हा स्टॉक तुम्हाला सेल कधी करायचा आहे, जेव्हा हा स्टॉक 3610 ह्या लेवलच्या आसपास जाईल किंवा त्याच्यावरती जाईल तेव्हा तुम्हाला हा स्टॉक सेल करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे कुठलंही रेकमेंडेशन नाही आहे, हे आपण ॲनालिसिससाठी करतोय, आपण अभ्यासासाठी करतोय, एज्युकेशनल पर्पजसाठी. असं तुम्ही कुठल्याही स्टॉकचं ॲनालिसिस अगदी सहज करू शकता. आता तुम्हाला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे, कारण हे झालं तुमचं बाईंग प्राईस, हा झाला तुमचा सेलिंग प्राईस, याच्यामधला जो काही बफर आहे तर तो झाला तुमचा प्रॉफिट, बरोबर. जेव्हा जेव्हा हा स्टॉक इथे वरती येईल तेव्हा तुम्ही सेल पण करू शकता इंट्राडेमध्ये आणि सेल करून तुम्ही खाली आल्यानंतर तुम्ही स्टॉक बाय करू शकता. कारण ह्या सपोर्टच्या खाली तर स्टॉक जात नाही आहे. म्हणजे ह्या स्टॉकच्या म्हणजे 2590च्या जेव्हा तो खाली जाईल तेव्हा तुम्ही इमिजिएट तो पुन्हा बायबॅक करा. अगदी सोपं आणि सिंपल. आता जर समजा तुम्ही इंट्राडेमध्ये सेल केलात, बरोबर, आणि जर तो स्टॉक ह्याच्यावरती जाऊन सस्टेन झाला आणि इथे ग्रीन कॅन्डल बनवून त्याचा हाय ब्रेक करून स्टॉक वर गेला, तुम्ही एक्झिट करून टाका. अगदी छोटा स्टॉप लॉस आणि त्या तुलनेने तुम्हाला टार्गेट किती मोठं मिळतं हे पहा. आता समजा तुम्ही सपोर्टला बाय करताय तर ह्या सपोर्टला तुम्ही बाय करा. 1 मिनिट. ह्या सपोर्टला तुम्ही बाय करा, 3584ची लेवल ठेवा आणि जसा हा स्टॉक 3580च्या आसपास येईल खाली कॅन्डल क्लोज करून आणि तुम्ही बाय केलाय, तुमचं म्हणणं आहे की स्टॉक वरती जायला पाहिजे पण नाही गेला काही कारणाने, तर मग तो 3580च्या खाली जर सस्टेन होत असेल, कॅन्डलवरती कॅन्डल बनवत असेल, तुम्ही एक्झिट करून जा. किती नुकसान होणार आहे तुमचं, फार फार तर झालं तर 5 ते 7 रुपयाचं तुम्हाला नुकसान होणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट 3584 ते अगदी 3610च्या आसपास तुम्हाला टार्गेट भेटतंय. म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो किती मोठा आहे हे तुम्ही चेक करा. म्हणजे 5 रुपये तुमच्याकडे घालवायला आहेत, 5 ते 7 रुपये, आणि इथे तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 रुपये तुम्हाला अर्न करायला आहेत. म्हणजेच तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो होतो 1:3, 1:4. मित्रांनो, यापेक्षा बेस्ट रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला कुठे मिळू शकतो? कारण तुम्ही या लेवलमध्ये चेक करा की ह्या स्टॉकने तुम्हाला बाय करण्याचे किती वेळा संकेत दिले किंवा किती वेळा चान्सेस दिले आणि किती पैसे कमवून दिले असते. एकदा इथे, सेकंड टाइम इथे, थर्ड टाइम पुन्हा इथे, त्यानंतर 4th टाइम इथे, 5th टाइम इथे, 6th आणि इथे पकडा तुम्ही 7th टाइम. म्हणजे 3590च्या खाली आलेली प्राइस आपण पाहतोय आणि 3590चं जर तुम्ही बफर झोन ठेवलात, म्हणजे तुम्ही जर ठरवलं की 3590 ते 3584च्या आतमध्ये मी बाय करेल, 3590च्या वरती मी बाय करणार नाही या लेवलच्या वरती, तर इथे तुम्हाला अजून किती वेळा सापडला असता पहा. 1, 2 आणि 3. म्हणजे किती ट्रेड तुमचे प्रॉफिटमध्ये गेले असते याचा विचार करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
आणि इथे 10. म्हणजे मित्रांनो तुम्ही विचार करा की तुम्हाला ह्या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये किती दिवसाचा हा बफर झोन आहे ते आपण चेक करू एकदा. 13 डिसेंबर. 13 डिसेंबरपासून स्टॉक निघाला. 13 डिसेंबर ते आज आहे 15 डिसेंबर. मित्रांनो किती दिवस झाले? 3 दिवस, फक्त 3 दिवस. आणि 3 दिवसामध्ये या स्टॉकने तुम्हाला 8 ते 10 वेळा तुम्हाला बाईंगची संधी दिली आणि तुम्हाला छोटे छोटे टार्गेट्स दिले. काय पाहिजे अजून? यापेक्षा जास्त पैसे कुठं बनणार आहेत मित्रांनो? तुम्ही इंट्राडेमध्ये कॉल ऑप्शन बाय करता, पुट ऑप्शन बाय करता, त्याच्यामध्ये ह्यूज रिस्क आहे मित्रांनो, खूप जास्त रिस्क आहे. त्यासाठी तुम्हाला हे शिकलं पाहिजे. आधी तुम्ही हे शिका, स्विंग ट्रेड शिका. याच्यामध्ये छोटे छोटे प्रॉफिट्स तुम्ही जनरेट करा, पैसे मिळवा आणि हळूहळू हळूहळू तुम्ही यातनं बाहेर पडा. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला भरपूर अनुभव येईल तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. हे छोटे छोटे स्विंग ट्रेड. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओज हवे असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण त्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करूयात. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका. धन्यवाद.